नमस्कार. एच जे मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण फलटण तालुक्यातील कापसी येथे आहोत आणि आज आपण सध्या फलटण तालुक्यामध्ये जे प्रकार सुरू आहे, संपदाताई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याबद्दल माझ्यासोबत विकास दादा खताळ आहेत. दादा, काय सांगाल, तुमची काय भावना आहे? नमस्कार, मी विकास खताळ. जी संपदा मुंडे डॉक्टर महिलेचं जी आत्महत्या झाली ही अतिशय खेदजनकच गोष्ट आहे. त्याच्याविषयी आम्ही सुद्धा खेदच व्यक्त करतो. तर या निमित्तानं या गोष्टी मीडियासमोर आम्ही आणत आहे की जी दादांची बदनामी या गोष्टीतून चालवलेली आहे, ती बदनामी अक्षरशः खालच्या पातळीवरती चाललेली आहे की दादांनी बाबा टोळी मुकदमांना आणलं, उलट उभं करून मारलं. ह्या गोष्टी जे ते बोलत आहेत ती गोष्ट वास्तव्यात तशी झाली आहे का, आणि ह्या गोष्टीचा एवढा प्रोपगंडा करण्याचं कारण काय, ह्याच्या मागे कोण काय करते, कोण दडलेले, ह्या गोष्टी सर्वांच्या निदर्शनास आणण्यासाठी आम्ही कापशी गावातर्फे जरा आज थोडेसे एक आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे की बाबा जी गोष्ट वास्तव्यात दिसत आहे ती परिस्थिती तशी नाहीये. जी जंगलराज जे चाललेलं आहे फलटण तालुक्याचे, आम्ही फलटणचे भूमिपुत्र आहोत. अहो, फलटणचे असे जंगलराज इथं का वीरप्पन आहेत का सगळे, म्हणजे सगळेच वीरप्पन म्हणायला लागतील. आम्ही सुद्धा वीरप्पनच आहोत का? अहो, असं नाही. जंगलराज तुम्ही जे सतत ओरडत आहात, ज्या गोष्टी तुम्ही मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला दाखवता त्या गोष्टी पूर्ण चुकीच्या आहेत. मी प्रत्यक्षात या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आमचे नेते आदरणीय माजी खासदार रणजितदादा साहेब यांनी अतिशय तोलामोलाचं जे काम केलेलं आहे फलटण तालुक्यात, त्या कामाला जे काम चाललेलं आहे ते काम ह्या लोकांना पटत नाहीये, बघवत नाहीये. आणि जे रणजितदादा पुढे मार्गस्थ होत आहेत, सगळ्यांच्या अडीअडचणीला धावून जात आहेत, ह्या लोकांना त्या गोष्टी नको आहेत की बाबा आता कुठेतरी नगरपालिकेचे इलेक्शन लागले, पंचायत समितीचे इलेक्शन लागले. ज्या इलेक्शनची ह्या लोकांना भीती आहे ना की आपला आता पराभवच होणार आहे, तर पराभव कोणत्या कारणामुळे? तुम्ही कामच केलं नाही 30-35 वर्ष. 30-35 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही 30-35 वर्षात कामच केलं नाहीत. आमच्या गावात कितीतरी अशी कामं आहेत की बाबा आजपर्यंत जे टाक्या झाल्या, गावात पाण्याच्या टाक्या झाल्या, रोड झाले, ते रोड अस्तित्वातच नाहीत, त्याची बिलं काढली गेली, सगळ्या गोष्टी झाल्या. अहो, ह्या गोष्टी झाल्या, त्याची तक्रारी झाल्या, तक्रारीतून त्या लोकांनी व्याजाचे पैसे भरले गावात, म्हणजे जिल्हा परिषद भरले असतील, कुठे भरले असतील. ह्या गोष्टी सगळ्यांच्या लोकांना नजरेत आणल्या पाहिजेत की बाबा भाजप कुठल्या गोष्टीला पाठबळ नाही येते. काय झालेलंय, मी स्वतः टोळी मुकदम आहे. टोळी मुकदम म्हणजे माझे ट्रॅक्टर आहेत 2. मी टोळीचा व्यवसाय गेली 5 वर्षापासून करतो. माझं प्रथम 2 वर्ष शरू कारखान्याला मी ऊसतोडीचा व्यवसाय करत होतो. ऊसतोडीचा व्यवसाय करता करता एक 2-4 मुकदमांची तर आपली ओळख होतीच. त्यातून मी शरूच्या कारखान्यात 2 वर्ष केली. नंतर तिसऱ्या वेळेस मी 2023-24 ला स्वराज कारखान्यासाठी टोळी बांधली. स्वराज कारखान्यासाठी टोळी बांधली असता माझे मुकदम अमरसिंग छगन राठोड होते. तर मी त्यांना 9 लाख रुपये दिले होते. पेमेंट देताना आम्ही रोख स्वरूपात 1 रुपया दिला नाही, सगळे आरटीजीएस केले होते. तर ती पेमेंटच्या स्वरूपात ते मला 10 कोयते देणार होते, पण त्यांनी आणले 7 कोयते. 7 कोयत्याचा धंदा झाला. त्याच्यानंतर माझी त्यांच्याकडे बाकी 3,56,000 रुपये राहिले त्या 9 लाखापैकी 2024-25 सीझनसाठी. तर मी त्या दरम्यान त्यांच्यापासून नोटरी करून घेतली की बाबा तीन आता ही नोटरी सुद्धा आहे, त्या माध्यमातून आपल्याला ती नोटरी दाखवत आहे. 2024-25च्या सीझनसाठी ही नोटरी केलेली आहे. आणि ह्या नोटरीसाठी मी त्यांच्याकडून 3,56,000 रुपये घेणार होतो, पण ते काय बोलले मला, बाबा 3,56,000 रुपये माझ्याकडे द्यायला नाहीत, मी त्या दरम्यान तुम्हाला 2,44,000 रुपये अजून देतो, मी बोललो त्यांना. आणि असे 6 लाख रुपयात मला 6 कोयते द्या. तर 6 कोयत्याचा हिशोब झाला. 6 कोयते ते देणार होते. ही नोटरी बेस आहे बघा. ही नोटरी कधीची तारीख बघा नोटरीची, 15/3/24 ला तुम्ही नोटरी 15/3/2024 ला ही नोटरी केलेली आहे. या कुठल्या सीझनसाठी? मागच्या सीझनसाठी, की बाबा हे मला त्या सीझनसाठी 6 कोयते देणार होते. मग आता तुम्ही नोटरी केली म्हणता, मग नोटरी प्रमाणे ते तिथले जे मुकदम आहेत ते कोयते घेऊन येतात तुमच्याकडे, ते तसे वागले का तुमची फसवणूक केली का? नाही. या दरम्यान काय झालं, मी त्यांच्याशी ह्या 24-25च्या मागच्या सीझनसाठी गेलो की मला बाबा माझे 6 कोयते द्या. मी त्यांना त्या दरम्यान पहिल्यांदा एक आजारी होते ते म्हणून या 2,42,000 पैकी 5,000 रुपये पाठवले की बाबा मला हे कोयते द्या.
आणि राहिलेली रक्कम त्यांना मी तिथं जाऊन कोयते भरून गाडीत त्यांना रक्कम देणार होतो. पण त्या दरम्यान घडलं काय, त्यांना कोयते तर दिलेच नाही. ते मला काय बोलले, माझा पाय दुखतोय, मला असं झालंय, मी आजारी आहे, मी यंदा तुझे पैसे तुमचे देऊ शकत नाही, माझ्याकडे कोयतेच नाही. ठीक आहे म्हटलं, बाबा कोयते नाहीत, ठीक आहे. मी तिथून गाडी इथून बाहेर करून गेलो होतो. मग तुम्ही ज्या वेळेस ते तुमच्याकडे तुम्हाला त्यांनी फसवलं, तुम्ही इथं फलटण पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे का त्यांच्या विरोधात दाखल केली का, किंवा तुम्ही त्यांना पैशाची परत मागणी केली का? ऐका, मी तेच सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला. मी त्या दरम्यान तिकडे गाडी घेऊन गेलो, गाडी घेऊन रिटर्न आलो. त्यावेळेस रिटर्न आलो मी. इथले बाबा दुसरे माझे 2 कोयते दुसऱ्या गावचे होते, त्या 2 कोयते आणि इथला एक 2-3 पारधी समाजाचे लोक होते, कुठले इथलेच आसपासचे. त्या दरम्यान मी टोळी चालवलेली. मी माझे जे ऍडव्हान्स कारखान्यापासून घेतला होता तो फेडला, सगळं चालवलं. त्याच्यानंतर मी या गोष्टीवरती फोकस केला की माझे आता पैसे गेलेत, आपण या पैशात काहीतरी नियोजन केलं पाहिजे, आपल्याला पैसे तर मिळलेच पाहिजे. त्या दरम्यान मी दादांच्याकडे गेलो, आमच्या नेत्यांच्याकडे. दादांच्याकडे गेलो असता दादा काय म्हणाले तुम्हाला? दादांच्याकडे गेलो असता दादांना ही नोटरी दाखवली की दादा काय मला बोलले की ही नोटरी तू चेक घेतलीस का? नाही म्हटलं दादा, नाही घेतली चेक. तर दादा मला म्हटलं तुझं काहीच होणार नाही आता, मी तुझी तक्रार कुणाकडे बोलू तर शकतच नाही आणि मी कुणाला काय बोलणार सुद्धा नाही बाबा तुझे, कारण चेक लागतात त्याला. म्हणजे त्यांचा कारखाना असून सुद्धा ते असे म्हणाले तुम्ही भाजपचा पदाधिकारी असून? हो, स्वतः मी भाजपचा पदाधिकारी आहे, तुम्हाला काय प्रूफ पाहिजे असेल तरी दाखवतो. असं नाही की दादा की बाबा ह्या गोष्टीचं त्यांनी राजकारणात रूपांतर केले की बाबा माझा हा कार्यकर्ता आहे, कुठल्या पोलीस स्टेशनला, फलटण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही नोटरी येते. पण ते मला काय बोलले की तुझंही चालणारच नाही, काय चालणार नाही म्हटल्यानंतर आपण आता नेत्यांचा विश्वास ठेवलाच पाहिजे ना. असं जी मीडियावाले मेहबूब शेख वगैरे अंधारी काय म्हणतात, यांनी लुटमार केली, मुकदमाला उलट टांगून मारलं. आणि उलट टांगून मारण्याचा विषयच येत नाही कुठं, उलट टांगून मग आता तुम्ही कारखान्याचे मुख्यदम आहात, तुम्ही कोयते पुरवता, ही गोष्ट खरी आहे का हो? जे सुषमाताई अंधारे असतील, मेहबूब शेख असतील, जे आरोप करतात रणजित दादाच्या कारखान्यावरती, किंवा त्यांचे जे मुकदमा त्यांच्या कारखान्यात चालवणारे जे डॉक्टर असतात त्यांच्यावरती जे आरोप करतात ते तुम्ही कितपत खरे? नाही, हे आरोप 100% चुकीचेच आहेत. और रणजित दादा ही व्यक्ती अशी ती आडी अडचणीला संध्याकाळचे एक जरी फोन केला ना, दादा माझं इथं असं हॉस्पिटलचं काम आहे, कुठल्या गोष्टीचं काम आहे, हॉस्पिटलचं काम म्हणजे कुठलं की ते जे म्हणतात ना मीडिया समोर आणतात त्या गोष्टी सोडून द्या. त्या गोष्टीचं आम्हाला गंध नाही, आम्हाला माहित नाही हे कुठला रिपोर्ट कुठला बदल देतात काय करतात, असं गोष्टी होतच नाही. त्या दादा मला त्यावेळेस म्हणले तुझे पैसे निघत नाहीत ना बाबा, तू जा आता, माझ्याच्याने काय तुझ्या पैशाचा विषय होणार नाही, मी कुणाला फोनही करणार नाही. मला या चॅनलच्या माध्यमातून हे कधी म्हणाले तुम्हाला दादा? 2024-25 ची गोष्ट आहे. मी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दादा खरंच जर अन्याय होत असेल त्याच ठिकाणी दादा 100% बरोबर आहे. जर खरोखर अन्याय होत असतील तरच दादा पोलीस स्टेशन जातात. तुमची बाजू क्लिअर असेल तरच, तुमची बाजू आता माझ्याकडे चेकच नाही, ही चूक माझी. मी प्रत्यक्षात त्या मुकदमाचे चेक घ्यायला हवे होते, पण ती कसं होतं की आता भावनिक होतो. प्रत्येक जण मुकदम कोण काय एवढा म्हणजे सुशिक्षित नसतातच. प्रत्येक जण भावनिक होतो की बाबा असं नाही तर असं होऊ शकतं, आपल्याला गरज असते धंद्याची, आपले ट्रॅक्टर चालावेत, आपल्या ट्रॅक्टरच्या ह्याच्यातून आपले ट्रॅक्टरचे हप्ते जावेत, आपल्याला 2 रुपये कमिशन यावं, हा सगळ्याचा उद्देश असतो. पण ह्याच्यातून होतंय काय, महबूब शेख वगैरे आता ही प्रथा अशीच पडणार की बीडचे लोक येणार इथं, त्यांना पैसे मागायचे की बॉम्ब होणार, त्यांना पैसे मागायचे कुठले? आता पैसे जर माझे उचले, आता ह्या मुकदमाला मी पैसे, माझी पोलीस स्टेशनला केसच घेतली नाही त्यावेळेस, तर मी पैसे मागणार कुठलं? मला आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय आहे का? माझी आता परिस्थिती अशी, मी पतसंस्थेतले कर्ज घेतलेले. तुम्ही माझा किती कर्ज घेतले? माझे पतसंस्थेत आता 4 पतसंस्थांचं कर्ज आहे माझ्या, एकाच पतसंस्थेचं आहे. मी 4 पतसंस्थांचं कर्ज घेतले, थोडं कर्ज घेतलंय. अहो माझ्याकडे आता ट्रॅक्टर घेण्यासाठी बाकीच्या गोष्टी घेण्या, माझ्याकडे आता जवळजवळ 32-33 लाख रुपये कर्ज आहे माझं. आणि तुम्ही फलटण तालुक्यातल्या पतसंस्था चेक करा, वस्तुस्थिती बघा की विकास दादासो खताळ या व्यक्तीवरती आता कर्ज किती आणि ट्रॅक्टरसाठी घेतलेले की टोळी व्यवसाय आपला चालावा, आपण बाबा 2 माणसांना आपल्या माणसांसाठी बी आपला उपयोग व्हावा. आणि टोळीच्या माध्यमातून एक काय होतं माहिती आहे साहेब, टोळीच्या माध्यमातून एक होतं की आपला जो कार्यकर्ता असतो त्याचं आपल्याला काम करता येतं. टोळी मुकदम एवढे काय बीड भागातले असे येतं, 1 एकर तोडायसाठी 5,000-7,000 रुपये देतात, मागतात. मग आमचा उद्देश काय असतो की बाबा आपल्या लोकांचं कुठेतरी 2 रुपयाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही टोळीचा व्यवसाय करतो. त्यातून काय मोठा आर्थिक मोठा लाभ होत नाही, काही नाही. एक लोकांचा बाबा आपल्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून बाबा काय ना काय लोकांचा फायदा व्हावा, हा उद्देश असतो याच्यातून. तर ही जी मेहबूब शेख साहेब आहेत, अंधारीताई मॅडम आहेत, हे बिनबुडाचा आरोप करतात. हो मला जर मी कार्यकर्ता भाजपचा, मी कार्यकर्ता, माझ्या बाबतीत असं जर होत असेल दादांनी मला ते विरोधक आहेत, सुषमाताई असू द्या, महबूब शेख असू द्या, हे विरोधक आहेत.
हे रणजित दादावरती त्यांचा आरोप करणं विरोधकांचं कामच असतं. पण वस्तुस्थिती नक्की खरी काय आहे? वस्तुस्थिती साहेब अशी आहे की रणजित दादा हे जो माणूस आहे आमचा भावासारखा माणूस आहे, मोठ्या भावासारखा. त्यांनी आम्हाला आजपर्यंत कुठलीही अडचण येऊ द्या मदतच करतात. ते फक्त तुमचं लिगली जर काम असेल ना, लिगली काम म्हणजे कुठलं, आता ह्या गोष्टीत मी जर चेक घेऊन गेलो असतो त्यांच्याकडे की दादा माझं हे चेक घ्या, म्हणजे आहे चेक माझ्याकडे आणि ही नोटरी बी आहे, तर माझी केस घ्यायला लावा असं बोलले असतं तर मी कदाचित त्यांना केलं असतं. पण माझ्याकडे चेकच नाही. मी दादा बी काय करू शकले नाहीत ना त्यावेळेस. मी असं म्हणत नाही की दादांनी त्यांनी माझ्यावरती किंवा कुठल्या पोलीस स्टेशनला फोन सुद्धा साधा केला नाही की बाबा विकास खात्याला आमचे कार्यकर्ते येतील त्यांची केस नोंदवून घ्या. जर असं झालं असतं तर माझी फलटण तालुक्यातल्या कुठल्याही, आता मी 3 वर्ष झाले पैशासाठी आबदतोय साहेब, 2-3 वर्षाला आबदतोय, माझी फलटण तालुक्यातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनला ह्या मुकदमा विरुद्ध केस आहे का बघायचं. आणि ह्या मुकदमाचा तुम्हाला मी आता नंबर देतो. मी स्वतः किंवा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी जर ह्या मुकदमाला एकही फोन केला असला की बाबा माझे पैसे दे नाही तर तुला उचलून आणि तुला मारील, ह्या मुकदमाचा आम्हाला फोन येते की माझी परिस्थिती नाही यंदा, मी पुढल्या वर्षी येतो. अजून सुद्धा हा मुकदमा म्हणतोय, मला काय सुद्धा ह्या मुकदमाचा फोन आलेला आहे की माझी परिस्थिती नाही साहेब यंदा, मी तुमचं पुढल्या सीझनला पैसे फेडणार आहे. हा झाला माणुसकीचा विषय. अहो तुम्ही कुठलेही बेछूट आरोप करताना कुठलेही जाणून बुजून हे सुषमाताई असतील राजकीय हस्तक्षेप ह्याच्यात आलेला आहे. आणि आमच्यातले जे आहेत ना फलटण तालुक्यातले, जे स्वतःला अगदी मी नाही बोलू शकत काय म्हणतात त्यांना, ते जे स्वतःला फलटण तालुकाच माझा आहे, 90% तालुका माझा आहे, 90% तालुका तुझा आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत. अहो पण हे आता राजकीय परिवर्तन होण्याच्या मार्गावर तालुका आता आमदारकी झाली, आता जिल्हा परिषदेत, आता पंचायत समितीत, आता ग्रामपंचायती लागतील, सगळे परिवर्तनाच्या लाटेवर. तर मी या माध्यमातून एवढंच तुमच्या अख्ख्या महाराष्ट्रासमोर सांगू इच्छितो की रणजित दादांच्या वरती जे आरोप करताय ते आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. बाकीच्या गोष्टी आहेत त्या आता शेवटी लोकप्रतिनिधी म्हणजे कोणाला फोन करणार, कोणाला एखादी गोष्ट बोलणार. पण जर मला स्वतः अनुभव आहे रणजित दादांचा की ते जर खरोखर तुम्ही त्या ह्याच्यात बसत असताल, निकषात बसत असताल, तरच दादा काम करते, नाहीतर दादा साधा एक फोन सुद्धा करू शकत. माझ्या बाबतीत उदाहरण मी सांगतो, चुकीच्या कामांना कधीच फोन करणार नाही, कधीच करू शकत नाही. 100 नाही 200% सांगतो मी. कुठलीही अगदी मी मुलांची शपथ घेऊन सांगतो की दादा चुकीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टीला कधीच पाठबळ देणार नाही. ही माझ्या बाबतीत घडलेली आहे स्वतःच्या, की असं नाही की बाबा ही दुसऱ्याच्या बाबतीत घडले. स्वतः मी भाजपचा पदाधिकारी आहे, मी भाजपचंच काम करतो. 1997 पासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. आजपर्यंत आमच्या कुठलीही गोष्ट त्यांच्या बाबतीत अशी 1997 पासून आम्ही लोकनेते हिंदूराव निंबाळकर होते ना त्या वेळेस पासून आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी होतो. शिवसेना झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी होतो, आता भाजपमध्ये त्यांच्याही पाठीशी आम्ही. आणि आम्हाला माहित आहे ते कुटुंब अतिशय चांगले आहे आणि ह्या कुटुंबावरती जे फोकस होतोय ना, हे कारण फोकस होण्याचं कारणच एक आहे की हे आता आपल्याला सापडणार नाहीत, आपल्याला कुठल्याच गोष्टी सापडणार नाही, तर ह्या गोष्टीचं राजकारण करायचं आणि हा ह्याच्या मागचा उद्देश आहे. महबूब शेख असतील किंवा अंधारेताई असतील, जे बीडचे जे कोयते तोडणारे असतील, ते तुमच्याकडं येतात. ते आता अनेक मीडियामध्ये असतात, ते त्यांच्याकडे जाऊन बाईट देतात, रणजित दादा निंबाळकरांविरुद्ध जे बदनामी करतात. त्यांनी आता तुम्ही सांगताय की माझ्यावरती 35 लाखाचं कर्ज आहे, मग त्यांनी दोन्ही बाजूचा विचार करावा का, तुम्हाला काय वाटतं? आता जे मीडियावाले जे समोर आणतात की दादांनी असं केलं, दादांनी तसं केलं, मीडियावाले तुम्ही फलटण तालुक्यात खरं आम्ही आत्महत्या करू आता, माझे स्वतःचे पैसे गेले तेवढे, मी आता काय करायचं? मी माणूसच आहे ना. असे कितीतरी विकास खाते फलटण तालुक्यात असतील ते मीडिया समोर येणार नाही. भेटत लोक काय होतंय आता, ह्या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात. कोण जण नोटरी करत नाही, कोण जण असेच पैसे देतात, कोण रोखीत व्यवहार करतं, रोखीत व्यवहार केलेला पोलीस स्टेशन म्हणतो तुम्ही येऊच नका आमच्याकडे. आणि दुसरा एक विषय, यंदा 25-26ची गोष्ट तुम्हाला सांगतो, 2च मिनिटात सांगतो. 25-26च्या गोष्टीसाठी मी शहाद्याला गेलतो. शहादा जिल्हा मला वाटतं यवतमाळ, धुळे जिल्हा धुळे. तर शहाद्याला गेलतो. शहाद्याला मला तिथे एक मुकदमा होता, परशुराम म्हणून मुकदमा होता, परशुराम ठाकरे. तर त्याला मी यंदाच्या सीझनसाठी कधी 5,000 कधी 10,000 असे 30,000 रुपये दिले यंदाच्या सीझनसाठी. तो मला काय बोलला की तुम्ही शहाद्यात या, शहाद्यात दूधखेडा म्हणून गाव आहे, दूधखेड्यात या, तिथं तुमची माणसं तयार आहे. तर मी पिकअप इथनं घेऊन गेलो दूधखेड्यात गेल्यानंतर तिथं असं निदर्शनास आलं की तिथं लोक होती. 8 कोयते मला त्यांनी गाडीत बसवले. गाडीत बसवल्यानंतर ते मला काय बोलले की ह्या कोयत्यांना बाजार घ्यायचा 3-3 हजार रुपये द्या. मी 3-3 हजार रुपये दिले त्यांना, 8-24 हजार रुपये दिले. आणि
पहिले 30-35 हजार रुपये असतील, साधारण 60,000 रुपये दिले, गाडीचं भाडे 20,000 रुपये. या सगळ्या गोष्टीला मी तिथं गेलो, सगळं झालं. मी तिथलं कुठलं गाव बरं, अजनोज ते काय, हा असंच काहीतरी गाव आहे. त्या आउटपोस्टला ते गाव येतं दूधखेडा गाव. तर तिथं बाजार चालला होता. त्या बाजारात त्या लोकांना उतरवलं, ती लोक जी गायब झाली ती गायबच झाली. ती लोक मला शेवटपर्यंत मिळलीच नाही. मग तुम्ही तिथल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली का? हा, तिथल्या पोलीस आउटपोस्ट होतं, तिथं खांडेकर म्हणून साहेब होते, तिथं तक्रार दिली. त्या तक्रारीचं माझ्याकडे फोटो सुद्धा आहे. आता 5-10-2025 ची गोष्ट सांगतो. आता म्हणजे किती झूम करून आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो, जे बीडची लोक इथे येऊन या ट्रॅक्टर चालकांची जी फसवणूक करतात किंवा त्यांना त्यांचे तिकडे जाऊन पैसे घेतात आणि येतच नाहीत. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हे त्यांनी त्या ठिकाणी कंप्लेंट केली, पण त्याची पोलिसांनी त्यावेळेस हे आपण पाहू शकता. या ठिकाणी हे 40 गाव करायचे आहे. मी त्याचा नंबरही तुम्हाला देऊ शकतो आता सुद्धा. तुम्ही त्यांना कुणीही लाईव्ह करून बोलावं की बाबा तिथे विकास जात असतो कसाळी व्यक्ती तिथं आलती का. त्या खांडेकर साहेबांना तिथं ती लोक अर्ध्या तासात पोस्ट केली कुठे पोलीस स्टेशनला. पण ती लोक काय म्हणली, आम्ही तुमच्यापासून पैसे घेतले नाही, तुम्ही मुकाला मला पैसे दिले. म्हणजे सरळ नाही, इतके थर्ड क्लास लोक असतात ना तिकडले. थर्ड क्लासच्या पेक्षा थर्ड क्लास जो धंदा करतो ना, आम्हालाच माहिती आहे त्याला रक्ताचं पाणी कसं करायला लागतं आणि कुठल्या गोष्टी करायला लागतात. नुसत्या एसीत बसून आणि ह्याच्या त्याच्या मुलाखती घेऊन या गोष्टी शक्य नाही. तुम्ही प्रत्यक्ष लोकांच्याकडे जावा, लोकांची वस्तुस्थिती बघा, तिथलं दादांचं काम बघा. अहो दादाच आहेत ते. तुम्ही दादांना कुठले बेछूट आरोप करण्यात काय मजा नाही. दादा ही व्यक्ती अशी, आमचा मोठा भाव आमच्यावर प्रेम करणार नाही, एवढं प्रेम आमच्यावर दादा करतात. पण ते करत असताना ते पारदर्शक तो व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडे करतात. माझ्या बाबतीत जर झालेलं आहे की बाबा माझे जर त्यावेळी चेक असते, माझी नोटरी आहे, फक्त चेक जर असते तर माझे पैसे निघण्यासाठी त्यांना कदाचित प्रयत्नही केला असता. पण त्यांना प्रयत्न का केला हे दादांना मला सांगितलं की त्याच्यामुळे बाकीचं बोलण्यात आणि करण्यात काही इंटरेस्टच नाही सर. नक्कीच सागर होते विकास खाता. त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यावरती 35 लाख रुपये सध्या कर्ज आहे आणि हे कर्ज मी फेडणार कसं. की त्यांचं असं म्हणणं आहे की जी सध्या फलटण तालुक्याची असू द्या बदनामी, जे महबूब शेख असतील किंवा अंधेरेताई ज्या आमच्या फलटण तालुक्याची किंवा रणजितदादांची जी बदनामी करतायत, त्यांना असं सांगणं आहे त्यांचं की तुम्ही फलटण तालुक्यात या आणि असे विकास खताळ तुम्ही शोधा आणि त्यांचेही तुम्ही तुम्हाला कळेल की बाबा खरंच या ठिकाणी तिकडले लोक येऊन या ठिकाणी काम किती करतात, पैसे किती घेतात आणि लोकांचे परतफेड पैसे करतात का, आणि हे कर्ज विकास खताळ कसे फेडणार हे अंधारेताई आणि महबूब शेख यांनी सांगावं. आणि असे विकास खताळ फलटण तालुक्यात मध्ये कर्जबाजारी झालेले आहेत, त्यांना त्यापासून कसं हे देता येईल, प्रोत्साहन देता येईल आणि कसं त्यांच्याकडून व्यवस्थित त्यांचं हे करता येईल ते पाहावं. धन्यवाद.